Happy Engineers Day to all students and my honorable teachers. Hi guys, good afternoon. I am Siddhi Nidhin Chaudhary from TYCOB. Today we are here to celebrate Engineers Day and also Teachers Day because we are not here to celebrate Teachers Day, so I am also talking about Teachers Day. सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. बघा, नावातच राधाकृष्ण आहे. ज्याच्यासोबत राधा असते तोच कृष्ण आयुष्यात यशस्वी ठरतो. असं मी म्हणले तर लगेच राधा शोधायला जाऊ नका, कारण त्याच राधेचा हात कधी तुमच्या गालावर पडेल हे तुम्हाला कळणारे नाही. आणि हेच सांगायचा प्रयत्न आपले शिक्षक आपल्याला रोज करत असतात. भारतरत्न डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस इंजिनियर्स डे म्हणून साजरा केला जातो. त्यांनी आपल्या भारतात अनेक इन्व्हेन्शन केले. त्यांचा खूप मोठा वाटा आहे आपल्या भारताच्या प्रगतीमध्ये. शिक्षकांचे ऋण आपण कधी फेडू शकत नाही. आपल्याला शिक्षक सांगतात की हे करा ते करा, पण आपण त्यांचं ऐकत नाही. नंतर आपल्याला कळेल की आपली शिक्षक आपल्याला सांगत होते तरी आपण ऐकलं नाही. आपले आदरणीय व सर्वांचे प्रिय नवले सर आपल्याला सांगत असतात, बाळांनो असं करा तसं करा, पण त्यांचं आपण ऐकत नाही. तर पूर्ण लेक्चर आपल्याला सांगण्यात घालवतात तरी त्यांचं आपण ऐकत नाही. आपल्याला हे नंतर कळेल, जेव्हा वेळ निघून गेलेली असेल तेव्हा आपल्याला कळेल. नवले सर आपल्याला सांगत होते पण तरी आपण ऐकलं नाही. त्यांचे शब्द आपल्याला नक्कीच आठवतील. आपण त्यांचे ऋण कधीच फेडू शकत नाही. कृतज्ञ आणि कृतज्ञ हे दोन शब्द आहेत. कृतज्ञ म्हणजे काय? जो उपकाराची परतफेड करत नाही किंवा त्याची जाणीव ठेवत नाही त्याला कृतज्ञ म्हणतात. आणि कृतज्ञ म्हणजे काय? जो उपकाराची जाणीव ठेवतो, त्यांची परतफेड करतो, त्याला कृतज्ञ म्हणतात. आपल्याला काय बनायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आपल्याला कृतज्ञ बनायचं आहे की कृतज्ञ बनायचं आहे हे आपण ठरवलं पाहिजे. द कोलॅप्स ऑफ एज्युकेशन इज द कोलॅप्स ऑफ नेशन. ह्याचा अर्थ, जर तुम्हाला कोणत्या नेशनला उद्ध्वस्त करायचं असेल तर त्यांची एज्युकेशन सिस्टीम उद्ध्वस्त करणे गरजेचे आहे. म्हणजे एज्युकेशन हे किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला कळत असेल. आपले गुरु आपल्याला लवकर सांगत नाहीत. एज्युकेशन खूप महत्त्वाचे आहे. जर डॉक्टर नीट घडले नाही तर रुग्ण दगावतील. रुग्णांचे दगावण्याचे चान्सेस जास्त राहतील. टीचर्स जर विद्यार्थ्यांना नीट शिकू शकले नाही तर पुढे जाऊन शिक्षकांनी जे शिकवले ते आपल्याला त्याची अंमलबजावणी करता येणार नाही. शिक्षक दिन म्हणजे काय? की सरांना पुष्पगुच्छ द्यायचा, मॅडमला सन्मान करायचा आणि त्यांचे आभार मानायचे. हा शिक्षक दिन आहे का? तर नाही. शिक्षक दिन हा आहे की आपल्या शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाची आपल्याला पुढे अंमलबजावणी करून यशस्वी होणे व समाजाला आपल्याकडून काही ना काहीतरी देणं आपण लागतो. काही ना काहीतरी दिलं पाहिजे. असं नाही की प्रत्येकाने आपल्याला जेवढे दिले आपण त्याला दिलंच पाहिजे, पण तरीही आपल्याकडून जे काही शक्य होईल ते आपण समाजाला दिलं पाहिजे. साधा एवढंच सांगते, जिसके मन में गुरु के लिए सम्मान होता है, जिसके मन में गुरु के लिए सम्मान होता है, उसके कदमों में एक दिन सारा जहान होता है. उसके कदमों में एक दिन सारा जहान होता है.